उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का देणार। 8 नगरसेवकांसह 18 पदाधिकारी 7 तारखेला ठाकरे गटात करणार प्रवेश। संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का। भाजपकडून नगरसेवक पदाधिकाऱ्यांची मनधरणी। दानवे आणि सावेंकडून पदाधिकाऱ्यांना पक्ष न सोडण्याची विनवणी। 288 उमेदवार उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे याचा निर्णय 13 तारखेनंतर घेणार, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। मनोज जरांगे उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर। हिंगोलीमधून शांतता रॅलीने करणार दौऱ्याची सुरुवात। रॅलीच्या पार्श्वभूमीवरती शहरांमध्ये 200 भोंग्यांसह 5 LED स्क्रीन। मनोज जरांगे यांच्या हिंगोलीमधल्या रॅलीच्या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची बैठक। बैठकीमध्ये या रॅली संदर्भात सविस्तर चर्चा। महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार पाडायचा ते आम्ही ठरवू, उद्योगमंत्री उदय सामंत यांची दरपुक्ती। महायुतीचे सगळे 9 उमेदवार जिंकणार, सामंतांचं वक्तव्य। खेळाडूंच्या स्वागतासाठी लावलेल्या पोस्टरवरून टीम इंडियाच गायब। रोहित पवार यांची राज्य सरकारवरती टीका। सरकारला केवळ पोस्टरबाजी करणं माहिती असल्याची टीका। बेस्टच्या ओपन बसेस खराब झालेल्या होत्या, त्यामुळे MCAनं गुजरातमधून बस आणली। विरोधकांच्या टीकेला नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। तर विरोधक कसलंही राजकारण करतात, नितेश राणेंची टीका। सगळं मुंबईमध्ये असताना गुजरातमधून बस आणली। गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? विजय परेडसाठी गुजरातमधून आणलेल्या बसवरून संजय राऊतांचा निशाणा। पंतप्रधानांना मणिपूर आणि हाथरसमध्ये जायला वेळ नाही। जिथे विजय असतो तिथे मोदी जातात, खासदार संजय राऊतांची टीका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।